नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया, इथे पार्थ आणि जीवा दोघेजण आता पार्थच्या रूममध्ये आलेले असतात. कारण काव्या खूपच जास्त घाबरलेली असते. ती नंदिनी बरोबर आता जीवाच्या रूममध्ये राहणार असते. त्याच्यामुळे इथे आता झोपण्यासाठी मग जीवा पार्थ बरोबर त्याच्या रूममध्ये येतो. पण आल्यानंतर इथे त्याचं लक्ष आता खाली जे काव्याने अंथरूण केलेलं असतं त्याच्याकडे जातं. तेव्हा पार्थ नेहमीप्रमाणे आपल्या बेडवरती जाऊन बसतो. त्याला असं वाटते की जीवासुद्धा माझ्या शेजारीच येऊन झोपेल. तेव्हा इथे जीवा आता खाली जिथे काव्याने अंथरूण केलेलं असतं तिथे जाऊन बसतो आणि म्हणतो की मी इथेच झोपतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, जीवा अरे असं काय करतोस? वरती येऊन माझ्या शेजारी झोप बरं. हे बघ अरे तिथे काव्या झोपतात, त्यांना मी काही बोलू शकत नाही. त्यांना तिथे झोपायचं आहे ते झोपतात. तू कशाला तिथे झोपतोयस? तू ये बरं माझ्या शेजारी येऊन झोप. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, "जीवा रे असं काय करतोस? लग्नाआधी आपण दोघेजणं एकाच रूममध्ये राहत होतो ना? ही आपलीच रूम होती." तेव्हा जीवा म्हणतो, "हो, तेव्हा ही आपल्या दोघांची रूम होती, पण आता ही तुमच्या दोघां नवरा बायकोची रूम आहे ना?" तेव्हा पार्थ म्हणतो, "जीवा मी काय म्हणतोय? ये बरं चल माझ्या शेजारी येऊन झोप." तेव्हा इथे पार्थ जरा जीवाजवळ आता जड आवाजात बोलतो. तेव्हा जीवा लगेचच उठतो आणि पार्थच्या शेजारी येऊन झोपतो. तेव्हा इथे जीवा झोपल्यानंतर आता नंदिनी काव्याला सुद्धा झोपायला सांगते. तिच्या अंगावरती पांघरूण वगैरे देते आणि तिला अगदी लहान मुलांसारखं ती ट्रीट करत असते. म्हणत असते की अजिबात घाबरू नकोस काव्या, शांतपणे झोप. तेव्हा इथे काव्यासुद्धा आता झोपत असते आणि झोपताना ती आपली कूस बदलते. तेव्हा तिला कुणाचा फोटो दिसतो? तर जीवाचा आणि नंदिनीचा लग्नातला फोटो तिला दिसतो. तेव्हा इथे आता काव्या त्या बाजूला कूस करून जी काही झोपण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे नंदिनीसुद्धा येते. नंदिनी तिला आता थोपटत असते. तिला झोपायला सांगत असते. तेव्हा इकडे आता काव्या बघते तर जीवाचा आणि नंदिनीचा फोटो. तिला काही त्या बाजूला झोप लागत नाही. काव्या इथे धाडकन आता झोपलेली उठते आणि म्हणते की ताई, अगं मी तिकडे झोपू का? मला या बाजूला झोप येत नाही आहे. प्लीज मी त्या बाजूला झोपते ना, त्या बेडच्या बाजूला. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, "अगं हो, हो, काहीच हरकत नाही आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुला या बाजूला झोपायचं आहे ना, ये. तू या बाजूला ये बरं." तेव्हा इकडे काव्य आता बेडच्या दुसऱ्या बाजूला येऊन झोपते. कारण त्या बाजूला नंदिनी आणि जीवाच्या लग्नातला फोटो असतो आणि तिला ते काही बघवत नाही. तेव्हा इथे आता काव्या बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपते आणि नंदिनी लगेच बाजूला सरकते आणि तिला म्हणते, "ये ना बाळा, तू इथे झोप, काहीच हरकत नाही." त्यानंतरला पार्थला काही झोप लागत नसते. त्याला इकडे आता काव्याची काळजी वाटत असते. तेव्हा काव्य आता दुसऱ्या बाजूला येऊन झोपते. नंदिनी म्हणते, "काव्या, हे बघ बाळा, घाबरू नकोस हां. मी तुझ्याबरोबर आहे. मी असताना तू का घाबरतेस?" त्याच्यानंतर इथे पार्थ आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याला काव्याचीही काळजी वाटत असते आणि त्याला जीवाचीही काळजी वाटत असते. जीवाला तो आता चांगला इथे थोपटतो आणि आपल्या लाडक्या भावाला झोपायला सांगतो. तर इकडे नंदिनी आणि पार्थ दोघे आपल्या भावंडांना खूप छान पद्धतीने प्रोटेक्ट करत असतात. सकाळी इथे पार्थ आता तयार होऊन डायनिंग टेबलवरती येऊन बसलेला असतो. नंदिनी अगदी नेहमीप्रमाणे त्याच्यासाठी चहा घेऊन येते. त्याचा डबासुद्धा रेडी करून तिने आणलेला असतो. दोघे एकमेकांना गुड मॉर्निंग विश करतात. त्यानंतर पार्थ म्हणतो की दुसरी मंडळी. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, "तुमची दुसरी मंडळी अजून झोपली आहे." आधी जरा तिला झोप येत नव्हती, थोडी कुरकुर करत होती, पण त्यानंतर मी तिला छान ठोपटलं आणि मग तिला झोप लागली. एक दोनदा जरा दचकून उठली, पण नंतर शांतपणे झोपली. "नका तुम्ही काळजी करू." तेव्हा पार्थ म्हणतो, "मी जाऊन बघू का?" "नाही, त्यांना क्लासला जायला उशीर होतोय ना, म्हणून जाऊन उठवतो." तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, "अहो हो हो, काव्याचे मिस्टर, थोडा वेळ थांबा. तिला शांतपणे थोडं झोपू द्या. क्लासला थोडा वेळ आहे, नंतर मी तिला उठवते." तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही तसं नाही. मला रात्रभर झोप नाही लागली. मला काव्याची काळजी वाटत होती ना, म्हणून विचार केला की जाऊन बघू का? म्हणजे मी तुमच्या रूममध्ये तिला बघायलासुद्धा येणार होतो, पण नंतर विचार केला की कशाला तुम्हाला उगाच डिस्टर्ब करू, म्हणून मी आलो नाही. पण त्या व्यवस्थित झोपल्या ना?" तेव्हा नंदिनी म्हणते, "हो हो, तुम्ही अजिबात काळजीच करू नका. ती अगदी व्यवस्थित झोपली. आणि जीवा आमचे हे, ते उठलेत का?" तेव्हा पार्थ म्हणतो, "तुमचे हे सुद्धा शांतपणे झोपलेत. रात्री तो सुद्धा जरा कुरकुर करत होता. खालीच म्हणतो मी झोपतो. मग मी म्हणालो की वरती आहे म्हणून
थोडं त्याला दटावलं आणि त्याला जरा इथे जड आवाजात सांगितलं. तसा आला आणि वरती येऊन झोपला. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की जीवा आणि काव्या दोघेही एकदम हट्टी आहेत नाही अगदी. पण जीवा अजून उठले नाही. नाही म्हणजे जिम केल्याशिवाय, इथे एक्सरसाइज केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही ना, म्हणून मी विचार केला. त्यांना जिम, इकडे रनिंग वगैरे नेहमीच करावं लागतं ना. पण हल्ली हे सगळं थांबलं आहे. म्हणजे मला असं वाटतंय की त्यांनी ऑफिसलासुद्धा गेलं पाहिजे, नाही का? बरं थांबा, मी आलेच. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, "अहो बसा हो, बसा तुम्ही शांतपणे. तुम्ही निवांत जास्त बसतच नाही." तेव्हा नंदिनीसुद्धा आता गप्पा मारत बसते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की तुमची इच्छा आहे ना की जीवानेसुद्धा ऑफिस जॉईन करावं? तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, "काय? पण कसं काय? मी तर त्यांना समजावून सांगितलं, आईंनीसुद्धा सांगितलं, पण ते आता ऑफिसला पहिल्यासारखे जात नाही. कसं ऑफिसला गेले, माणूस काम करून थकलं आणि मग जास्त वेळ झोपलं ना तर काही वाटत नाही. पण हल्ली ते झोपतात, व्यायाम, एक्सरसाइज हे सुद्धा उशिरा करतात. तेव्हा ते नक्की ऑफिसला येतील का?" तेव्हा पार्थ म्हणतो की मी आता एक लेटर लिहिलं आहे आणि त्याच्या मोबाईलच्या खाली ठेवून आलो आहे. अगदी मी आधीसुद्धा तसंच करायचो त्याच्याबरोबर. आता बघूया, जर त्याने मी लिहिलेलं लेटर वाचलं आणि जर तो ऑफिसला आला तर ठीक आहे. पण मला असं नक्की वाटतं आहे की जेव्हा ऑफिसला येईल तो माझा ऐकेल. तेव्हा नंदिनी म्हणते, "अरे वा, जर तुमचं त्यांनी ऐकलं ना तर मला खूपच जास्त आनंद होईल. माझीसुद्धा खूप इच्छा आहे की त्यांनी ऑफिसला जावं, काम करावं, तुमच्याकडून शिकावं जसं ते आधी करायचे, हो की नाही?" तेव्हा पार्थ म्हणतो, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो नक्की ऑफिसला येईल असं मला वाटतंय. पण अहो, आता मला वाटते की काव्यालासुद्धा उठवायला हवं. त्यांना जर क्लासला जायला उशीर झाला ना तर त्या उगाच रागवतील." नंदिनी म्हणते, "काळजी करू नका. मी तिला वेळेवरती उठवेन." तेव्हा इथे आता जीवाला जाग आलेली असते. जीवा आता उठून बसतो. त्यानंतर आपल्या मोबाईलकडे त्याचं लक्ष जातं. तेव्हा त्याला नेहमीप्रमाणे एक लेटर दिसतं. जसं इथे पार्थला त्याला काही मेसेज द्यायचा असेल तर तो तसंच काहीसं करायचा. तेव्हा इकडे जीवा आपल्या भावाने लिहिलेलं लेटर उचलतो आणि ते वाचत असतो. त्याच्यामध्ये पार्थने लिहिलेलं असतं की जीवा, हे बघ आता तू ऑफिसला आलास तर बरं होईल. तुला ऑफिससुद्धा मिस करतंय आणि तुझा दादासुद्धा. त्याच्यामुळे तू सुद्धा ऑफिसला ये आणि ऑफिसचा ताबा घे. नेहमीप्रमाणे येऊन काम कर. तू जर ऑफिसला आलास तर मला आनंदच होईल. मी तुझी आतुरतेने वाट बघतोय. तुझा दादा. असं ते लेटर लिहून ठेवलेलं असतं आणि जीवा ते वाचतो. त्यानंतर इथे पार्थ आता ऑफिसला जायला निघतो. तो म्हणतो, "रम्या चल लवकर, उशीर होतोय. आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे." तेव्हा रम्या म्हणत असते, "पार्थ, अरे पण काव्य अजून आलेली नाही आहे. काव्यासुद्धा आपल्याबरोबरच येते ना?" तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही नको, काव्य अजून उठलेल्या नाही आहेत. नंदिनी उठवतील त्यांना. तू चल लवकर, मला उशीर होतोय." तेव्हा इथे आता नंदिनी बघत असते की रम्याची कशी घाईघाई चालली पार्थबरोबर जाण्याची. त्यानंतरला इथे रम्या स्वतःहूनच येते आणि म्हणत असते की "नंदिनी, काय मग व्यवस्थित झोप लागली ना काव्याला?" "नाही, काव्या काल तुझ्या रूममध्ये येऊन झोपली होती ना." "तिला म्हणावं की असंच कर, रोज तुझ्याच रूममध्ये झोपायला सांग आणि पार्थला राहू दे एकटा, नाही का? आणि ऑफिसमध्ये सुद्धा आहे ना पार्थला एकट्याला जाऊ दे. त्याच्याबरोबर मीच जाईन. तू काव्याला सांग की झोपून राहा म्हणून. काही गरज नाही आहे लवकर उठायची." ती नाही का सशा आणि कासवाची ती गोष्ट, त्या काव्याला आहे ना सशासारखं झोपायला सांग निर्धास्त. मी कासवासारखी हळूहळू आहे ना, मी माझी बाजी मारेन. मी माझ्या पार्थला कसं मिळवते ना ते बघच तू. तेव्हा नंदिनी मात्र शांतच असते. तेव्हा इथे रम्या म्हणत असते की शेवटीला पार्थ माझाच आहे. मी रोज त्याच्याबरोबर ऑफिसला जाते, नाही का? मी ऑफिसला सुद्धा त्याच्याबरोबर जाईन आणि लवकरच त्याचं मनसुद्धा जिंकेन. त्या काव्याला आहे ना तसं शांतपणे झोपायला सांग. जे लोक असे झोपून राहतात ना मग ते सकाळी उशिरा उठतात आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातातून निसटून जातात. तसंच काव्याच्या हातातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी निसटून जाणार आहेत. कळलं ना? आणि मी बाजी मारणार आहे. तेव्हा इथे नंदिनी शांतपणे रम्याचं बोलणं ऐकत असते. तेव्हा रम्या म्हणते, "काय गं, काय झालं? आज काही बोलणार नाही आहेस का मला? मूग गिळून अशी गप्पच बसणार आहेस?" "नाही नाही, तू पण असं गप्पच बसत जा. काही बोलायची गरज नाही आहे. कारण रिॲलिटी काय आहे ना ते तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे, नाही का?"
तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, रम्या अगं कसं आहे ना, नंदिनी बोलत नसते, नंदिनी करून दाखवत असते. तेव्हा मी आता बोलणार नाही आहे, करून दाखवणार आहे. पार्थ कुणाचे आहे, ते कुणाला भेटणार हे तुला वेळ आल्यावरच कळेल. तेव्हा नंदिनी बघते तर पार्थ डबा विसरलेला असतो. ती आता घेऊन जाणार. ती म्हणते की नाही, पार्थचा डब्बा त्यांच्यापर्यंत पोहोचणार. पार्थ घरचंच जेवण जेवणार. पण पार्थचा डब्बा कोण नेणार? त्यांची बायको काव्या. काव्य आज पारचा डबा ऑफिसला घेऊन जाईल असं आता नंदिनी बोलत असते. त्यानंतर इथे काव्या नंदिनीच्या रूममध्ये अगदी शांतपणे झोपलेली असते. तेवढ्यातच तिथे जीवासुद्धा रूममध्ये येतो. जीवा बघतो तर काय, इथे आता काव्या शांतपणे झोपलेली असते. तेव्हा जीवा येतो आणि काव्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. तेव्हा इथे काव्या डोळे उघडते आणि जीवाकडे बघते. ती म्हणते, जीवा तू, आणि लगेचच ती उठून बसते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, काय मग, कसं वाटतंय, लागली का झोप? झोप झाली शांतपणे? तेव्हा इथे काव्या म्हणते की हो, आधी मला झोप आली नाही, पण नंतरला मला शांतपणे झोप लागली. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काव्या खरंच सांगू का, हे स्वप्न मी कित्येक रात्री बघितलेलं आहे, ते सुद्धा कित्येक रात्री जागून हे स्वप्न मी बघितलं होतं की मग तू या रूममध्ये माझ्याबरोबर माझ्या शेजारी झोपणार. मी इथे आल्यानंतर, माझ्या रूममध्ये आल्यानंतर मला सगळ्यात आधी तुझा हा सुंदर चेहरा दिसणार. असं माझं स्वप्न होतं गं, की आपण दोघेजणं एकत्र आयुष्यभर राहू, लग्न करू, सुखाने संसार करू. इथे आल्यानंतर झोपण्याच्या आधी आणि उठल्याच्या नंतर सगळ्यात आधी मला तुझा चेहरा दिसेल असं मला वाटलं होतं. पण रियालिटी काय आहे माहिती आहे का? हे बघ, ही आहे रियालिटी. आणि तो इथे काव्याला स्वतःचा आणि नंदिनीचा फोटो दाखवतो. तेव्हा इथे आता लगेचच काव्या डोळे उघडून बघते तर जीवा तिच्या समोर उभा असतो. तर हे जीवाने बघितलेलं स्वप्न असतं. पण इथे काव्या जेव्हा डोळे उघडून बघते तेव्हा जीवा तिच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा काव्या उठते आणि म्हणते, जीवा, आणि ती जाऊन आता त्याच्या समोर उभी राहते. म्हणत असते, काय मग, झोप लागली का? तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो, लग्नाआधी ती रूम माझी आणि दादाची, आमच्या दोघांचीच होती, त्याच्यामुळे ती रूम माझ्या सवयीची आहे. मला तर शांतपणे झोप लागली. पण ही रूम माझी आहे ना, तुला इथे शांतपणे झोप लागली का? तेव्हा काव्या म्हणते, नाही, आधी मला झोप लागली नाही, आधी मी जागीच होते. मग हळूहळू इथे अगदी पापण्यांनी डोळ्याचा आणि स्वप्नांनी मनाचा ताबा घेतलाच, आणि मग मला शांतपणे झोप लागली. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की झोपणारच होते मी, पण जेव्हा मी शेजारी बघितलं ना, तेव्हा मला तुझा आणि ताईचा हा लग्नाचा फोटो दिसला. मग मात्र माझी झोप उडाली. आणि त्या फोटोमध्ये मी बघितलं ना जीवा, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली रे. त्या फोटोमध्ये बघ ना, माझा जीवा हसत नाही आहे. जो इथे सातत्याने हसण्याचं, त्याचबरोबर ताईबरोबर सुखी संसार चालू आहे असं दाखवत असतो ना, त्या फोटोमध्ये सगळी रियालिटी दिसते मला जीवा. त्याच्यामध्ये माझा जीवा अजिबात हसत नाही आहे. नाहीतर तू एक काम कर ना, तुम्ही जे हे नाटक करता ना की सगळं काही अगदी व्यवस्थित आहे त्याचं, तसाच एक फोटोसुद्धा तुम्ही आहे ना दोघांनी परत एक फोटो काढा आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं हसण्याचं नाटक करा. मग तरी किमान असं वाटेल की नाही बाबा, तुमच्या या सुखी संसाराबरोबरच तुमचा हा फोटोसुद्धा अगदी छान हसतमुखाने काढलेला आहे. बरोबर की नाही जीवा? तेव्हा इथे आता ती म्हणत असते की ही रूम मला माझी वाटायची, ही रूम लग्नानंतर माझी होईल असं वाटायचं. कितीतरी स्वप्न मी बघितली होती रे जीवा, की माझं लग्न होईल, मग मी तुझ्याबरोबर ही रूम शेअर करेन, ही रूम आपली होईल, अशी बरीचशी स्वप्न बघितली होती मी. पण शेवटीला काय झालं, मग रियालिटी मला कळली. जेव्हा तो फोटो बघितला ना, तेव्हा रियालिटी माझ्या लक्षात आली की नाही, ते मी स्वप्नच बघत राहिले. ती स्वप्न कधीच पूर्ण होणारी नाही आहेत, कारण आता माझा जीवा माझ्या ताईचा नवरा आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ फोनवरती बोलत असतो कामाबद्दलचं. तर इकडे आता जीवा ऑफिसला येणार आहे की नाही त्याचीसुद्धा काळजी आता पार्थलाच असते. त्यानंतर इथे जीवाला आता जे काही काव्या बोलते ते ऐकून आता जीवा पण हैराण झालेला असतो, कारण त्या दोघांनीसुद्धा ही स्वप्न बघितलेली असतात, लग्नाची, सुखी संसाराची. त्यानंतरला ऑफिसमध्ये आता स्टाफ येतो
आणि ते पार्थला म्हणत असतात की पार्थ सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आता जीवा सरांची केबिन एकदम व्यवस्थित सजवून ठेवलेली आहे आणि आम्ही बुकेसुद्धा आणला आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, बुके का? तेव्हा स्टाफ म्हणतात की सर, जीवा सर ऑफिसला येत आहेत, मग आता एवढ्या दिवसानंतर ते ऑफिसला येत आहेत, बुके तर सर आणावं लागणारच आहे ना, तेवढं तर बनतंच. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे, बुकेचे पैसे तुम्ही इथे आता लिहून ठेवा, तुम्हाला दिले जातील. तेव्हा स्टाफ म्हणतो, नाही नाही सर, त्याचे पैसे वगैरे द्यायची गरज नाही आहे, तो ऑफिसकडून नाही आहे, आमच्या सर्व स्टाफकडून आहे, आम्ही स्टाफने मिळून तो आणला आहे, तेव्हा आम्ही तो सरांना देणार. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही द्या तुमच्याकडून आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढी तयारी केलीत, बुके वगैरे आणलात त्यासाठी. त्यानंतरला जीवा म्हणत असतो की नाही, बरोबर बोलतेस तू काव्या, तू जे काही बोललीस ना ते बरोबर आहे आणि मी तेच करणार आहे. आमचं जसा सुखी संसार व्यवस्थित चालू आहे, आम्ही दोघेजणं ज्या पद्धतीने एकमेकांना समजून घेतोय ना, त्या पद्धतीनेच आता मी आमचा एक नवीन फोटोसुद्धा काढेन. बरोबर बोलतेस तू, कारण का आम्ही जे बोलतो ना तेच आमच्या मनात असतं आणि तेच त्या फोटोसुद्धा दिसलं पाहिजे. तेव्हा आता एक नवीन फोटोसुद्धा आम्ही काढू, हे नक्कीच. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, किमान आमचं तुझ्यासारखं तरी नाही आहे ना, जे इथे मनात आहे ते ओठांवरती तू आणत नाही, पण ते आल्याशिवाय सुद्धा राहत नाही. तेव्हा काव्या म्हणते, काय बोलतोयस तू जीवा? तेव्हा जीवा म्हणतो, नाहीतर काय, तुझ्यासुद्धा मनात काय आहे ना ते कळलं मला काल रात्री. काल रात्री तू घाबरलीस. तू काय म्हणालीस आता, की मी जेव्हा घाबरले तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये तुला तेच प्रेम, तीच काळजी, त्याच भावना दिसल्या ना. पण नंतर रिॲलिटी मलासुद्धा हिट झाली. ते म्हणतात ना, रिॲलिटी आपल्याला लगेच कळते. जेव्हा तू घाबरलीस ना, तेव्हा तुझ्या ओठांवरती नाव कुणाचं होतं? जीवाचं नाव नव्हतं, तर पार्थ असं नाव होतं. मग आता निदान तू जे बोलतेस ना, तशी वाग तरी, असं सुद्धा आता जीवा म्हणतो. तेव्हा काव्य आता गप्पच बसते. त्यानंतरला काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिथे नंदिनी येते आणि म्हणते, काव्या काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? म्हणजे तुला नीट झोप तर लागली ना? तुला परत भीती वाटली का? तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही ताई, अगं मला नीट झोप लागली, शांतपणे झोप लागली खरंच, आणि आता मला काही भीती वगैरे वाटत नाही आहे. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, खरंच ना? तेव्हा काव्या म्हणते, हो हो नक्की. तेव्हा ती म्हणते, अगं मी जाभाणी दिली ना, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, बाकी काही नाही. आणि ती लगेच तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी म्हणते, अशी काही, रात्री तर मला बिळगून झोपली होती आणि आता पुन्हा तशीच निघून गेली. तेव्हा जीवा म्हणतो, जाऊ दे ना, असते काही लोकांना सतत कुरकुर करायची सवय, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आणि बाय द वे, आज मी ऑफिसला जाणार आहे आणि आजपासून मी ऑफिसला रोज जाणार आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही? तुम्ही ऑफिसला रोज जाणार आहात का? तेव्हा जीवा म्हणतो, हो. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, तुम्हाला माहिती आहे, या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते आणि फायनली तुम्ही आता ऑफिसला जाणार आहात. ठीक आहे, मी एक काम करते, मी तुमच्यासाठी तुमचा टिफिन रेडी करते. एक काम करू का, बटाट्याची भाजी करू तुम्हाला? नाही नको, बटाट्याची भाजी नको, छान मसाले भात करते. हो की नाही? नाही नको, मसाले भात नको, ते तुम्ही डाएट वगैरे करता ना, मी तुमच्यासाठी सलाड करू का? छान सलाड करते. तेव्हा ती पुन्हा पुन्हा असे वेगवेगळे पदार्थ मी बनवते असं म्हणत असताना जीवा म्हणतो की नंदिनी, मी ऑफिसला काम करायला चाललो आहे, तिथे डबा खायला मी जात नाही आहे. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, हो हो अगदी बरोबर, तुम्ही जा, तुम्ही ऑफिसला जायला तयार व्हा, मी तुमच्यासाठी काहीतरी पण बनवते. त्यानंतरला इथे नंदिनीला इतका आनंद झालेला असतो. नंदिनी म्हणत असते की अरे वा, पार्थने तर जादूच करून दाखवली. याचं सगळं श्रेय पार्थ तुम्हाला जातं की जीवा ऑफिसला जायला तयार झालेले आहेत. ही बातमी आईंना सांगायला हवी. आईंना कळलं ना, तर त्यांनासुद्धा खूप आनंद होईल, कारण त्यांनीसुद्धा जीवाला किती समजावलं, पण जीवाने कुणाचं काहीच ऐकलं नाही. त्यानंतरला मानिनी म्हणत असते की अरे वा, आज नंदिनी तू खूपच जास्त खुश दिसतेस. का गं, एवढा कसला आनंद झाला आहे तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, आई तुम्हीसुद्धा खुश व्हाल, तुम्हालासुद्धा आनंद होईल. तुम्हाला माहिती आहे का, आपले जीवा आहेत ना, ते ऑफिसला जाणार आहेत आजपासून रोज. तेव्हा मानिनी म्हणते, अरे वा, खरं बोलतेस तू? तेव्हा नंदिनी म्हणते, अगदी खरं, जीवा शपथ. तेव्हा मानिनी म्हणते, अरे वा वा, नवऱ्याची शपथ घेऊन आता आनंदाची बातमी ही सांगितली जाते. पण हे कसं शक्य झालं गं? म्हणजे जीवा काही ऑफिसला जायला तयार नव्हता, तू कसं त्याला तयार केलंस? तेव्हा नंदिनी म्हणते, आई म्हणजे कसं आहे ना, जादूगार आपली जादू कुणालाही सांगत नसतो. तेव्हा
मानिनी म्हणते, अरे वा, नको सांगू नको सांगू, पण अशी जादू आहे ना बाई, करत राहा. अशी जादू सतत झाली पाहिजे. बरं झालं, जीवा कुणाचं काही ऐकत नव्हता, पण शेवटीला तो ऑफिसला जायला तयार झालाय आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तुझं आणि जीवाचं सगळं बरं चाललंय ग, व्यवस्थित चाललंय. मला काळजी फक्त काव्या आणि पारची वाटते. बघ ना, पार तिच्याबरोबर मैत्रीचा हात पुढे करतोय, तिला मनवण्याचं काम करतोय, पण ती मात्र अजून त्याच्याबरोबर मैत्रीसुद्धा करत नाही आहे. त्या दोघांचं सगळं व्यवस्थित सुरळीत चालू झालं ना, की मग मलासुद्धा काळजी वाटणार नाही गं. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, की आई तुम्ही काळजी करू नका. अहो त्यांच्यामध्ये सुद्धा आता सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं मी करणार आहे. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, काय गं आता तू काय जादू करणार आहेस अशी? तू काय करणार आहेस त्यांना एकत्र आणण्यासाठी? तेव्हा नंदिनी म्हणते, मी काहीच करणार नाही आहे. जे काही करणार आहे तुमची थोरली सूनबाई करणार आहे, काव्या. कारण का पार त्यांचा डबा विसरलेत ना. मग पार्थला डबा जाईल, पण कोण घेऊन जाणार? तुमची मोठी थोरली सून काव्य घेऊन जाणार आहे पारचा डबा. त्यानंतर पुढील भागामध्ये नंदिनी येते आणि काव्याला म्हणत असते, की हा घे डबा घे. तेव्हा काव्य म्हणते, ताई नको, मला डबा नको आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही गं, तुझ्यासाठी नाही. पार डबा विसरलेत ना, मग त्यांना डबा घेऊन जायला नको का? आणि त्याच्यात आज त्यांचा उपवास आहे, ते बाहेरचं काही खाणार नाही आहेत. तेव्हा याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी आहे, ती तू घेऊन जा पारसाठी, ठीक आहे ना? तेव्हा इथे काव्या ऑफिसला पारचा डबा तर घेऊन येते. ते म्हणते, की हा घ्या डबा घ्या तुमचा. तिचं बाजूला लक्ष जातं, तर तिथे बिर्याणी असते. बाहेरून पार्सल बिर्याणी मागवलेली असते. तेव्हा काव्या म्हणते, बिर्याणीचा डब्बा? तुम्ही नक्की उपास धरलाय ना? आज तुमचा उपास आहे ना? तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो हो, आज माझा उपास आहे, आहे माझा उपास. कारण त्याच्या आधीच मानिनी म्हणालेली असते, की नंदिनी अगं तू इथे काव्याला पाठवलेच डबा घेऊन, पण नक्की पार्थचा आज उपास आहे, तो तुला माहिती आहे, मला माहिती आहे, पण पार्थला माहिती असेल ना. तर इथे पार्थ आता स्वतःचा उपास आहे विसरलेला असतो आणि जेव्हा काव्या इथे त्याचा डबा घेऊन येते आणि त्याला आठवण करून देते, तेव्हा त्याच्या लक्षात आलेलं असतं, की आज त्याचा उपास आहे, त्याला बाहेरचं नॉनव्हेज खायचं नाही आहे.